सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बीडी पाटील पॅनलचे प्रमुख, राज्याचे माजी सहकार मंत्री, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि बीडी पाटील पॅनलचे उमेदवार श्री बाळासाहेब पाटील, सुनील भैया माने, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि रहमतपूर परिसर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सूचना सभासद, आपण 2 महिन्यापासून सह्याद्री कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर जत्रा येण्यापूर्वी एक आघाडी आला. आवाज आल्यानंतर काय घुमायला लागली आणि मग ती रात्री झोपेत उठून पळायला लागली की मी उद्या चेअरमन होणार. आणि मगाशी दैदेवर दादांनी सांगितलं की ईव्हीएम स्कॅनचे प्रॉडक्ट आपल्याकडे निवडून आले. चुकून गट्टी कधीच गेली. त्यांना वाटलं कधी बी आपली आणि गट्टी बी आपली. मग दुसरी गत हुडकायला लागली. पण कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी माझ्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. माझ्या शेतकऱ्याच्या पूर्वी रहमतपूरला काय होतं, शाळा लुट्या भिमुख. आणि चव्हाण साहेबांनी थोप गणेश की धरणं बांधल्यानंतर तुमच्या आमच्या वापुऱ्यापर्यंत पाणी आणलं. हे जलन आहे. मग आपण बघितलं की बऱ्याच जणांनी आता उल्लेख केला की ह्याला काय झालं की टुळे खाजगी साखर कारखानदार आहे. खाजगी साखर कारखानदारांनी ठरवलं की आम्ही म्हणतो तो जर द्यायचं असेल तर आमच्या वाटेतला अडसर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाळासाहेब पाटलांचा पराभव केला पाहिजे. आपण पाहतो पंचगंध सहकारी साखर कारखाना, वसंतदारा, वारणा, नागेवाडी, तुर्ची आणि भैंद काय चालले? कुठे शेतकरी? कोण काळजी घेणार? चव्हाण साहेब निघून गेले. कुणाच्या मांडीवर डोकं ठेवायचं सांगा मला. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला, बाळासाहेबांचा झाला, महाराष्ट्रात आघाडीचा पराभव झाला. कोणाकडे बघायचं आपण? म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण चुकून आपला जर काय अंगात आलं तर आपण चुलीत पाणी वाटल्यासारखं. लोकांना वाटतंय काही नाही, आमदार आहेत ते दुसरे माझे पडलेले आमदार आहेत, पण हे पडे. आणि मग त्याला काय वाटतं की आपण आता आमदारांचा पराभव केलाय, आपण सह्याद्री कारखान्यात बोलणं बघा, सह्याद्री कारखान्याला माझी चेअरमन करतो, त्यांना आता माझे आमदार केलाय. आम्ही आता फिरतोय महिनाभर, पालीची सभा बघितली, लोकांनी निर्णय घेतलाय, तुम्हाला आता माझे आमदार केल्याशिवाय हा परिसर सोडणार नाही एवढी खात्री घ्या. आणि टुळी नाही. आता 2 महिन्यापासून आपण पेपर असतो, टीव्ही असतो, वाल्मिक आहे, वाल्मिक कराड मागा आहे, वाल्मिक कराड मागा आहे. गंमत आहे. आणि आता भांडण कुणाचं, आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. ज्या नावात बसलं नदी पार झाले की नावाड्याच्या टिंब टिंब. काय का नाही? खरं आहे का खोटं आहे? आम्ही तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार का?
तुम्ही 2 महिन्यापूर्वी 2 वर्षात तुम्ही या भागात टोळ्या आणल्या का? तुम्ही सह्याद्री साखर कारखान्याच्या दराबाबत चर्चा करा, प्रशासनाबाबत चर्चा करा, तुम्ही आणखी काय असेल त्याच्याबाबत उघड चर्चा करा. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं 3254 दिलाय आणि तुम्ही 28 दिलाय. हे खरं आहे का खोटं आहे? आणि मग कुठल्या तुम्ही दराबद्दल बोला ना. तुम्ही आता काय सांगायचे? साहेब म्हणले, मी बाळासाहेबांना 50 वेळा सांगतो, साहेब बदल झाला. मगाशी सुनील भैया तुमचं मी आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. अनेक राजकीय शिफ्ट झाली, तुमच्यावर लय जणांचा डोळा होता, पण तुम्ही बोलला नाही. बाळासाहेबांची खंबीर साथ केली आणि शरद पवारांची साथ केली, त्याबद्दल खरंच मी तुम्हाला धन्यवाद. गुलाबराव पाटलांसारखा मगाशी ह्यांनी आमच्या सुपल्याबद्दल सांगितलं, लग्नात बायको पोरगी बदलून चालत नाही, म्हणजे सुपल्या आमचाच राहणार. विचारा त्याला. आणि असं लग्नात गेल्यावर लग्न ठरवायचे नसते. आपल्याला बाळासाहेब पाटलांनी बरं, खरं साहेब निवडणूक लागली, बरं झालं. तुम्ही जनरल सभेला मुद्द्याचं बोलता, विषयाचं बोलता, पण या वेळेला तुमची भूमिका सह्याद्री सहकारी साखर कारखाना नेमका कुठे आहे आणि समोरच्याचा प्रचार कुठे आहे याचं विश्लेषण तुम्ही करताय. अतिशय चांगलं आहे. लगा यांचं काय सांगू तुम्हाला, बोलायला मला म्हणजे जरा एक कुठे चव्हाण साहेबांच्या पुढे, पी.डी. पाटील साहेबांच्या पुढे सह्याद्री कारखान्याची इमारत, त्या सह्याद्री कारखान्यामुळं 32,000 लोक मालक आहेत, त्याचं जीवन चालतं. त्याला बघून उपासना दंड आणि बैठक करता आले का? आम्ही काय केरळच आहे? बाळासाहेबांना तू सांगितलं असतंस मी निघालोय, माझा विजय झालाय, ती माझी त्याची मला मस्ती आहे, तुम्ही कुठे आहे? तुम्ही मी साखर कारखाना निघालोय, तुम्ही या बाळासाहेब आले असते, उत्तराखंड मी कुस्ती करायला तयार आहे. काय चालते इतका उन्माद? अरे या जिल्ह्यात केशवराव अण्णा असतील, विलास काका असतील, प्रताप भाऊ असतील, पी.डी. पाटील असतील, शंकरराव अण्णा, दत्ताजीराव बर्गे, किती दाबाईसिंग महाराज, किती मोठे आमदार बघितले पाटणकरांचे, किती सहनशील आमदार, किती. आणि हे जननायक, लोकनायक, बाबळच्या झाडा, लिंबाच्या झाडा, हनगरवाडी, धनगरवाडी, का त्याचं स्पेलिंग तरी सांगा आम्हाला. हनगरवाडी कुठे आहे सांगा. बाळासाहेब निष्क्रिय आमदार काही केले नाही, मी पाण्याचा प्रश्न सोडवला. हो बरोबर आहे, 3 महिन्यापूर्वी फडणवीसांच्या हस्ते धोम धरण बांधलं. खायला का लवाडच्या आईला बोलला तिखट होता. आणि परवा आमच्याकडं काय ते जलपूजन घेतलं, गायकवाड वाढलं, तुमच्या आमच्या हात देऊ. आणि म्हणजे बँड पाणी 7 तासाचं, बँड वाजलं 12 तास. पाणी पुजलं, 5-6 तास पाणी आलं. पाणी जरूर पुजा, टीका कशाला करता? पाणी पुजल्यानंतर आपल्या आया भगिनी, माया भगिनी आल्या होत्या पाणी पुजायला. ब्लाऊज आणि नारळ, त्या चोळीचं खण, नारळ सोडलं, पाणी गेलं निघून, नारळ तसंच आहे, त्यातून जाऊन बघा. सुपारी बँड, लग्नापुरती सुपारी, निवडणूक आणि चालला. पण तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही? ते खाजगी साखर कारखानदारी चव्हाण साहेबांनी म्हणून दिली. याच्या अगोदर होते ना, पट्टण शुगर होता, कोल्हापूर शुगर होता, रावळगाव होता, आपटे होता, हे सगळे साखर कारखाने चव्हाण साहेबांनी मोडून काढली म्हणजे रद्द केली.
आणि शेतकऱ्याच्या मालकीच्या साखर कारखाने उभे केले. आता रहमतपूर असेल, चिखली असेल, सर्व परिसरात शेतकऱ्यांचे जे बंगले आहेत ते जे उभे आहेत, तुम्ही आम्ही काय अरुण गवळीचे भाव आहे काय? आपण काय 2 नंबर वाले? अरे सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांचे पुण्य आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं, मी धरणं बांधतोय, तुमच्या दारापर्यंत पाणी आणलं, तुम्ही तुमचं शेतकी सांभाळा, मग तुमची मुलं इंजिनियर झाली, डॉक्टर झाली. ही गंमत आहे का हो? 3 महिने झालं तुझं पाणी. आणि आधी काय सह्याद्री बंद होता? म्हणून तुम्हाला सांगतो की आपण, तुम्ही दिला 2800 दर, बाळासाहेबांनी दिला 3254. आणि सह्याद्री साखर कारखाना, ते 2-3 दिवस पेपर वाचतोय मी, सह्याद्री कारखान्याच्या बाजूला जी जमीन आहे तिथे आम्ही मोठे उद्योग उभे करू. ते टाटाचे चुलते पुलते. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची जमीन, मालक 32,000 सभासद आहे. ते काही खाजगी नाही. जर चुकला तर पुढं जी जमीन आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला, मनोज टावर, पाठीमाग वर्धन हाइट्स, आणि आपण चुना घेऊन बाहेर निघायचं. ती गमतीचं सांगत नाही तुम्हाला, ती सांगते. आमचा काय एक्सपान्शनला जनरल सभेमध्ये हेच विरोध करायचे, त्यांच्या हस्तकामात काय करायचं, बरोबर? पण सर्व सभासदांनी सांगितलं आम्हाला एक्सपान्शन पाहिजे. एक्सपान्शन दिलं. बाळासाहेब आमदार असताना भाजप शिवसेनेचं सरकार होतं. सोलापूरचे तत्वशील सज्जन मंत्री होते सुभाषराव देशमुख. बाळासाहेबांना सांगितलं तुम्हाला एक्सपान्शन देतो, फडणवीस साहेबांची गाठ घ्या. का गाठ घ्या? तर तुम्ही भाजपमध्ये या. बाळासाहेबांनी सांगितलं मी पी डी पाटील साहेबांचा मुलगा आहे, मी यशवंतराव चव्हाणांचा विचार जपतोय, परवानगी मिळाली नाही मिळाली तर बेहतर, पण मी यशवंत विचार सोडणार नाही. म्हणून ते एक्सपान्शन. पवार साहेबांनी त्याला सहकार पडण बनायची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे खातं आलं, स्वतःच्या सहीने जो अर्ज होता तो मंजूर केला. आणि तुम्हाला पुढच्या वर्षापासून म्हणजे येत्या सीझन पासून आपल्याला आता तक्रार राहणार नाही की आता आमचा ऊस लेट गेला. एक्सपान्शन सुरू झालं, बरोबर? म्हणून तुम्ही आम्ही अतिशय काळजी घ्या. हे सगळं मी परवा वाचलं रहमतपूरमध्ये हलगीनं स्वागत झालं. हलगी आले का? कुठं कशा करतात? पूर्वी असं इलेक्शन आम्ही बघितलं नाही. साखर शेतकऱ्याच्या सभासदाचे इलेक्शन आहे. म्हणून तुम्ही बाळासाहेब पाटलांचे हात बळकट केले पाहिजे. या वेळेला 25 वर्ष आमदार आहे. 25 वर्ष साखर कारखान्याचे चेअरमन. 25 वर्ष साखर सम्राटासारखा दिसत नाही. माझं एकच ध्येय आहे, मी चेअरमन कुणाला बी करीन, माझ्या भावाला एमडी करीन आणि तुम्हाला लुटल्याशिवाय राहणार नाही. हे ध्येय. तुमचा चेअरमन साहेबाचा उमेदवार सांगा, कोण तुम्ही चेअरमन करणार? आमचा चेअरमन पदाचे उमेदवार आहे. संचालक बरोबर आहे का? का पुला नाही का? गॅटमेंट नाही ना? मग ही भूमिका आहे. आपला निर्णय पक्का आहे. आम्ही कोणाच्या हातात सूत्र देणार? ज्यानं 25 वर्ष आमची राखण केली, आमची काळजी घेतली, आमच्या अडचणीला धावला, ते बाळासाहेबांना आम्ही मदत करणार आहोत. दुसऱ्या कुणालाही मदत करणार नाही. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, ही अतिशय चांगली झाली निवडणूक लागली. कारण 3 महिन्यातच कळलं बाळाचं पाय कसं पाळण्याच्या बाहेर आहे. म्हणून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि सुनील भैया, तुमचं मी पुन्हा एकदा आभार, तुमच्या सर्व संयोजकांचे मी आभार मानतो. आम्हाला तुम्ही निमंत्रित केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानून मी माझं भाषण संपवतो. जय देव. कधी कधी आपल्या सर्वांच्या
अर्धवाहिनी सह्याद्री सहकारी कारखान्याचं पंचवार्षिक निवडणूक 5 तारखेला होते. पेढी पाटील तयारीच्या प्रचाराचे निमित्त उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब, मंचकार उपस्थित सर्व आदरणीय या ठिकाणी आपण सर्व स्फूर्ती सभासद आहोत. आपला कारखाना हा तुमच्या माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तो कुठल्या विचाराच्या हातामध्ये राहिला पाहिजे हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. कुणाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कारखाना चांगल्या पद्धतीने राहू शकतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. या ठिकाणी समोर 2 पॅनल आहेत. आमदारकीचा इलेक्शन होऊन 6 महिने झाले नाहीत. शिवाजीराव 6 महिन्यामध्ये ज्या माणसांनी सहकार्य केलं राजकारणामध्ये, त्या माणसांना ही माणसं बरोबर ठेवू शकली नाहीत. त्या सह्याद्रीच्या 32,000 सभासदांना कसं एकत्र ठेवू शकतो हा आपण विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं, साहेब परवा देवराजदादा एका कराडच्या नेत्याच्या घरी मीटिंग झाली होती. त्या मीटिंग मध्ये या मतदारसंघाचे विद्यमान आमदार त्यांचे बंधूंनी हिशेब काढला की म्हणजे सह्याद्री कारखान्याची प्रॉपर्टी 1600 कोटीची आहे. तुम्ही कारखान्याचे इलेक्शन लढताय का कारखान्याच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करताय? म्हणजे या ठिकाणी आदरणीय पीडी साहेबांनी त्यांच्या दूरदृष्टीनं या कारखान्याची वाढ केली. त्या ठिकाणी कारखान्याचे जे गटापीस आहेत ते चांगल्या ठिकाणी घेतले गेले. आज त्या प्रॉपर्टीची किंमत कोट्यावधी रुपये झाली. हे इलेक्शन लढायच्या आधी कारखान्याची व्हॅल्युएशन किती आहे हे त्या ठिकाणी मोजमाप करतात. ज्या माणसाने खाजगी कारखाना काढला, मला आठवत आहे सह्याद्री कारखान्यावर आरोप केले की त्या ठिकाणी सह्याद्री कारखान्यामध्ये काटा मारतोय. त्यावेळेस साहेबांनी आव्हान केलं, कोर्टात केस केली. हा पात्र एका पण तारखेला आला नाही. जर तुमचं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं तळमळ असेल तर तुमच्या कारखान्यावर त्या ठिकाणी 20% त्या ठिकाणी वजन काटा मारण्याची प्रथा सुरू आहे. तुमची हिंमत असेल तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा काटा बसवा आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं काय आहे ते तुम्ही दाखवून द्या. का त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याला मारहाण झाली? का झाली मारहाण? तो शेतकऱ्याचा मुलगा होता. त्या ठिकाणी जो काटा मारला त्या काटा मारण्यामध्ये हिशेबात काहीतरी गफलत झाली आणि त्या गफलतीमध्ये मारहाण झाली. आणि जे 2800 भाव शेतकऱ्याला भाव देतोय तो 3200 रुपयाच्या कारखान्याची रेषेला लढवा निघालाय. आपण 2 खोटे बघितले. मोहिते साहेब एका पट्ट्याने कारखाना चालवाय दिलाय. म्हणजे ज्या वडिलांनी कारखाना काढला ते कारखाना चालवू शकले नाही. त्या ठिकाणी कारखाना एका कंपनीला चालवायला दिलाय, खाजगी कंपनीला. तसं ज्या पीडी पाटलांनी हा कारखाना उभा केला तो कारखाना बाळासाहेबांनी कधी चालवायला गेला नाही. ही भूमिका आपली महत्वाची आहे. आम्ही नेहमी साहेबांच्यावर असतो, साहेबांच्यावर चर्चा करतो. त्या ठिकाणी एखादं काम झालं तर राजकीय नेता पत्रकार परिषद घेतो, दराचं डिक्लेरेशन करतो, कामाचं डिक्लेरेशन करतो. आम्ही साहेबांना म्हणतो, साहेब पत्रकार परिषद घ्या. ज्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी 3260 रुपये आपण दर दिला, महाराष्ट्रामध्ये हायेस्ट दर दिला, तेव्हा महाराष्ट्रातला जाधव साहेब बाकीच्या कारखाने 2800, 2700, 2900 रुपये दिला होता. परंतु सह्याद्रीने त्यावेळेला 3260 रुपये दिला. आम्ही साहेबांच्या बरोबर होतो. साहेबांना म्हणून साहेब पत्रकार परिषद घ्या. साहेबांनी कशासाठी? म्हणजे 3260 देतोय
ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या घामाचा मोबदला देतोय मी, उपकार करत नाही, त्यामुळे मी कधी पत्रकार परिषद घेणार नाही. तुम्ही बघा, कधीही सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून दराची घोषणा केली जात नाही. त्या ठिकाणी आदरणीय पी.डी. पाटलांनी, चव्हाण साहेबांनी जो मापदंड घालून दिलाय, त्या मापदंडाच्या माध्यमातून कारखाना त्या ठिकाणी चालवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब करतात. या कारखान्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचं कल्याण झालं. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, उन्नती झाली. साहेब, मला आठवतंय, आमच्या वाड्यात एक मुलगी होती, निकटराव माने म्हणून. त्यांची देवराज पाटील ज्यावेळेस तिला 12वीला एवढे मार्क पडले की आम्हाला कुणाला वाईट नव्हतं, एवढी ही मुलगी हुशार आहे. आणि त्यावेळेला शेती खूप चिरायची बागायत नव्हती. त्यावेळेस दादांना कोणी सांगितलं, राम कदम आहे, बरोबर ना? राम कदमांना घेऊन गेले पी.डी. साहेबांकडे. या मुलीला एवढे मार्क पडले, तिला शैक्षणिकला मदत करा. साहेब, त्या ठिकाणी पी.डी. पाटलांनी कारखान्याच्या माध्यमातून मदत केली आणि ती मुलगी बीजे मेडिकलला MBBS झाली, MS झाली. साहेब, त्याच्या पुढचं सांगतो, त्या मुलीचं लग्न झालं, त्या कुटुंबातल्या भाच्यावर तो जगातला मोठा कंपनीला उद्योगपती आहे, क्विक हिल नावाच्या, की जे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करतात, त्या कंपनीच्या मालकावर त्या मुलीचं लग्न झालं. त्यावेळी पी.डी. साहेबांनी मदत केली असती, त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून मदत केली असती, तर मुलगी त्या MBBS झाली असती का? खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनेक प्रपंच उभे करण्याचं काम आदरणीय पी.डी. साहेबांनी केलं. माणसांच्या शेताला रस्ते असतील, अनेक शैक्षणिक काम केले. आपण जर बघितलं, त्या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर कॉलेज काढले गेले. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कारखान्याने कॉलेज काढली, त्या कारखान्याचं कॉलेजचं ट्रस्ट वेगळं आहे आणि कारखाना वेगळा आहे. महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण आहे की सह्याद्री त्या कारखान्याच्या माध्यमातून जे कॉलेज काढलं गेलं, ते कॉलेज कारखान्याचा आहे भाऊ. त्या ठिकाणी ते वेगळं ट्रस्ट करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाटलांनी केलं नाही. त्या ठिकाणी त्या मतदारसंघाच्या माणसाला, सभासदाच्या मुलाला त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर अधिकारी होण्यासाठी मदत करण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली. मला विनंती करायचंय, समोरची माणसं कशी आहेत बघा, की राजकारणामध्ये उन्मत्त झाले, त्यांचे हात आबाळ टेकले. त्यांना वाटतंय की सामान्य माणसाला आम्ही खरेदी करू शकतो. या देशामध्ये लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय, त्यांचं बरोबर आहे. त्यांना वाटतंय आम्ही इलेक्शन जिंकू, परंतु हे इलेक्शन ईव्हीएम नाही, त्यांना माहित नाही. हे इलेक्शन मतदार शिक्का मारणार आहेत आणि त्यांच्या पाठीमागे पण शिक्का मारणार आहेत. मी खूप बोलणार नाही. विजय सभेमध्ये 6 तारखेला त्यांचा सगळ्या कामाचा हिशेब करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. मला निश्चित खात्री आहे, या भागामध्ये जे सभासद आहेत सुज्ञ साहेबांनी आदरणीय मतदारसंघाची रचना असेल, कारखान्याचं कार्यक्षेत्र असेल, देवराजदादा, मानशीराव दत्ता साहेब, तुमच्यापेक्षा आम्हाला चुकतं माफ दिले. म्हणजे आम्ही थोडस नागपूरगत होतो, मागास भाग. त्यामुळं ज्या ज्या वेळेला पी.डी. पाटील असतील, ज्या ज्या वेळेला बाळासाहेब पाटील असतील, ज्यामुळे ते मंत्री असताना किंवा आमदार असताना जी जी आम्ही भागातली कामं सांगितली, सर उदावी सर, ती आदरणीय साहेबांनी केली. कारखान्याच्या माध्यमातून जी जी कामं सांगितली, त्या ठिकाणी ती कामं करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाटलांनी केलंय. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे, सगळ्या मतदारसंघापेक्षा या ठिकाणी वाटाघाटातून आपण उच्चांकी मतदान करणार आहे का नाही? हात वर करा. नक्की ना? आवाज येत नाही, नक्की का? म्हणजे शेवटी परतफेड केली पाहिजे. तात्या, दोन्ही तात्या, जर त्यांनी आपल्याला एवढे भरभरून दिले, जितू बसले, उद्यापासून घर न घर टिपायचं आणि माणसांना सांगायचं की 21 कपशा बघा, बाकी काय बघू नका. आता आमच्या गावात सुरू केले, माने धरू, हे धरू, परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये आम्ही कधी विचार सोडला नाही आणि जे विचार आपल्यावर आहेत त्या विचारासाठी
त्यामुळे रहमतपूरमध्ये असं कुठलंही काम होणार नाही. 21च्या 21 कंपशीला मत देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. त्यासाठी आपण थांबलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो की साहेबांनी खऱ्या अर्थानं हा कारखाना सामान्य सभासदांचा आहे, शेतकऱ्याचा आहे. एखाद्या सोसायटीचा चेअरमन झाला यशवंत तर त्याचं वागणं बदलतं. परंतु आदरणीय बाळासाहेब पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री होते. एक शेवटचे उदाहरण सांगतो, थांबतो. त्या ठिकाणी यशवंतराव साहेब त्या ठिकाणी सहकार मंत्री होते. साहेबांचा दुपारी मला एकदा फोन आला, पवार साहेब म्हणजे अध्यक्ष कुठे तुम्ही? म्हणून साहेब रहमतपूरला आहे. म्हणून काय काम आहे? तर म्हणले पवारवाडीला एक कोणतरी पवार आहे त्याचा 20 गुंठ ऊस राहिला आहे. म्हणून मी साहेब बघतो काय अडचण आहे. मी फोन केला म्हणजे रस्त्याची अडचण आहे. साहेब म्हणले त्या माणसाचा ऊस गेला पाहिजे. असा महाराष्ट्राच्या सहकारामध्ये असा माणूस दाखवा की 20 गुंठ्यासाठी त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याला माणसाचा ऊस आला पाहिजे आणि त्याला पैसा घामाचा मिळाला पाहिजे. हा विचार करण्याच्या माणसाच्या पाठीमागे राहायचं तर त्या ठिकाणी काटा मारणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहायचा हा विचार केला पाहिजे. आपण निश्चित करायला अशा अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.